नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, ज्याला आपण सीमा सुरक्षा बल असे म्हणतो, तिथे नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आरोग्य विभागामध्ये विविध पदांची ही भरती होणार आहे। यामध्ये सॅलरी खूप चांगली आहे विद्यार्थी मित्रांनो। याला आपण पॅरामेडिकल स्टाफ असे सुद्धा म्हणतो। यामध्ये जे पोस्ट आहेत ते ग्रुप बी आणि ग्रुप सी चे पोस्ट आहे। यामध्ये सॅलरी काय राहील, जॉब प्रोफाईल काय राहील, जॉब लोकेशन काय राहील आणि एक्झामिनेशन सेंटर काय राहील, हे सगळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे ऑल इंडियाचे लोक, महिला व पुरुष सगळे लोक अप्लाय करू शकता। तर हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आखरीपर्यंत बघा। आणि जे विद्यार्थी मित्र आपले नवीन असतील ते विद्यार्थी मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशा नवीन अपडेटसाठी तुमचं लाईक करणे, तुमचा सबस्क्राईब करणे आणि तुमचा बेल आयकन प्रेस करणे आमच्यासाठी मोटिवेशनचं काम करते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण लेट न करता याचं ऑफिशियल नोटिफिकेशन बघूया। तुम्ही याचे ऑफिशियल नोटिफिकेशन बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स तर्फे BSF मध्ये विविध पदांची भरती आहे। इथे विद्यार्थी मित्रांनो इथे लिहिलेलं आहे नॉन गॅझेटेड पोस्ट राहणार आहे, पण ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पोस्ट राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि ऑनलाईन मोडद्वारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे ह्या फॉर्मला। इथे ग्रुप बी आणि ग्रुप सी चे पोस्ट इथे दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। ग्रुप बी मध्ये SI स्टाफ नर्स, तिथे टोटल 14 पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो। UR साठी 4, EWS साठी 3, OBC साठी 4, SC साठी 2 आणि ST साठी 1। त्यानंतर तुम्हाला इथे जे सॅलरी असणार आहे ते विद्यार्थी मित्रांनो 35,400 ते 1,12,400 एवढी सॅलरी राहील, प्लस एक्स्ट्रा अलाउन्सेस मिळून तुम्हाला 45,000+ तुमची सॅलरी राहील विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ग्रुप बी ची जी पोस्ट आहे, ग्रुप बी ची जी पोस्ट आहे ASI लॅब टेक्निशियन, ASI फिजिओथेरपिस्ट, इथे तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। इथे जे टोटल पोस्ट आहे ASI लॅब टेक्निशियनसाठी 38 आणि त्याच्यानंतर ASI फिजिओथेरपिस्टसाठी 47, असे टोटल वॅकन्सी 85 असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये तुम्हाला लेवल 5 ची सॅलरी भेटणार आहे आणि सॅलरी 29,200 ते 92,300 अशी सॅलरी राहील, प्लस एक्स्ट्रा अलाउन्सेस। त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, लास्ट डेट फॉर ॲक्सेप्टन्स ऑफ द अप्लिकेशन विल बी 30 days फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट इन द एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर। 30 दिवसाची मुदत भेटणार आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फॉर्मला अप्लाय करायची। त्यानंतर तुम्ही याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन बघू शकता। इथे rec.bsf.gov.in। त्यानंतर तुम्ही नॅशनॅलिटी इथे दिलेली आहे। क्वालिफिकेशन आपण बघूया। क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। SI स्टाफ नर्ससाठी 10वी 10+2 और इक्विव्हॅलंट डिग्री किंवा डिप्लोमा इन जनरल नर्सिंग प्रोग्राम, त्याचबरोबर रजिस्ट्रेशन ॲज अ जनरल नर्स अँड वाईट वाईफ विथ सेंट्रल ॲज अ स्टेट ऑफ नर्सिंग काउन्सिल, तुम्हाला हे सर्टिफिकेटसुद्धा विद्यार्थी पाहिजे। आणि एक्सपिरियन्स डिझायरेबल, इथे नॉट कंपल्सरी एक्सपिरियन्स मागितला आहे। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, जर एक्सपिरियन्स नसेल तरीसुद्धा अप्लाय करू शकता। त्यानंतर ASI लॅब टेक्निशियन, इथे इसेन्शियल क्वालिफिकेशन 10+2 सायन्स इक्विव्हॅलंट फ्रॉम रिकग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटी, तसेच डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी। तुम्हाला 10+2 सायन्स झालेलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आणि तुमच्याकडे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीची सर्टिफिकेट हवं आहे। त्यानंतर ASI फिजिओथेरपिस्टसाठी 10+2 सायन्समध्ये झालेलं पाहिजे आणि डिग्री किंवा डिप्लोमा इन फिजिओथेरपी फ्रॉम इन्स्टिट्यूशन रिकग्नाइज बाय सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट, इधर सेंट्रल असू शकते किंवा स्टेट असू शकते। त्याचबरोबर 6 महिन्याचा तुम्हाला एक्सपिरियन्ससुद्धा इथे पाहिजे। त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एज लिमिट, SI स्टाफ नर्ससाठी 21 ते 30 वर्ष, ASI लॅब टेक्निशियनसाठी वय 18 ते 25 वर्ष आणि ASI फिजिओथेरपिस्टसाठी वय 20 ते 27 वर्ष मागितलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। तर त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता OBC साठी 3 वर्षाची सूट आणि SC ST साठी 5 वर्षाची सूट इथे दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे जे आहे ते फिजिकल स्टँडर्डमध्ये तुमचं काय काय चेक होणार आहे। SI स्टाफ नर्ससाठी आणि ASI लॅब टेक्निशियन आणि ASI फिजिओथेरपिस्ट, यासाठी हाईट मेलसाठी 165 आणि फिमेलसाठी 150, तसे चेस्ट 76 तुम्हाला पाहिजे आणि फुलवलेली 81 पाहिजे मेलसाठी
आणि फिमेलसाठी नॉट अप्लिकेबल. वेट करस्पॉन्डिंग टू हाईट, जेवढी तुमची हाईट त्यानुसार तुमचा वेट पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मेडिकल स्टँडर्ड इथे दिलेलं आहे. आयसाईट तुमचं 6:6 रेशो किंवा 6:9 डोळ्याचा रेशो राहिलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, टॅटू वगैरे तुम्हाला तुमच्या हातावर किती साईजच्या पाहिजे, लोकेशन काय पाहिजे, हे सगळे यांनी दिलेली आहे. जर तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे टॅटू असतील तर विद्यार्थी मित्रांनो त्याला रिमूव्ह करून घ्या, कारण भरतीत जर तुम्ही सिलेक्शन झालं तर प्रॉब्लेम होऊन जाते कधी कधी. त्यानंतर आपण बघू शकतो सिलेक्शन प्रोसिजर. सिलेक्शन प्रोसिजर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट फेज एक्झामिनेशन, सर्वात पहिले रिटर्न एक्झाम होणार आहे. इथे रिटर्न एक्झाम दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, OMR शीटवर होणार आहे तुमची. त्याचबरोबर इथे जे सिलेबस आहे स्टाफ नर्ससाठी, पार्ट 1 जनरल नॉलेज अँड न्यूमरिकल ॲप्टिट्यूड 25 मार्क्ससाठी, त्याच ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी 25 मार्क्स, तसेच प्रोफेशनल 50 मार्क, आणि मेडिकल अँड सर्जिकल नर्सिंग, हेल्थ अँड इलनेस, नर्सिंग केअर ऑफ पर्सन, प्रेग्नेन्सी अँड लेबर, मिडवाईफरी, इथे सगळं दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 100 मार्क्सच्या हे पेपर राहणार आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता की सिलेबस फॉर द पोस्ट ऑफ ASI लॅब टेक्निशियन, इथे जनरल नॉलेज आणि न्यूमरिकल ॲप्टिट्यूड 25 मार्क्स असणार आहे. ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी 25 मार्क्स, आणि पार्ट 3मध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये हे जे सब्जेक्ट आहे यापैकी असलेलं पाहिजे, त्यासाठी 50 मार्क. टोटल 100 गुणांचं ही परीक्षा राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर सिलेबस बघू शकता पोस्ट ऑफ ASI फिजिओथेरपिस्ट, यामध्ये जनरल नॉलेज अँड न्यूमरिकल ॲप्टिट्यूड 25 मार्क्स, त्यानंतर ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी त्यामध्ये तुम्ही 25 मार्क्स, आणि जे पार्ट 3 आहे त्यामध्ये फंडामेंटल ऑफ बायोकेमिक्स अँड एक्सरसाइज थेरपी यासाठी सुद्धा इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 50 मार्क्स. टोटल 100 गुणाचं पेपर असणार आहे वेगवेगळ्या पोस्टसाठी. त्यानंतर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो क्वालिफाईंग मार्क्स रिटर्न एक्झामिनेशन फॉर जनरल EWS अँड OBCसाठी मिनिमम मार्क्स तुम्हाला 45% पाहिजे, आणि SC/ST कॅन्डिडेटसाठी 40 मार्क्स मिनिमम पासिंग मार्क्स पाहिजे रिटर्न एक्झामिनेशनसाठी विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बघू शकता सेकंड फेज एक्झामिनेशन, जे लोक फर्स्ट फेज एक्झामिनेशन क्वालिफाय झाल्यानंतर तुमची PET आणि PST होणार आहे. PET सगळ्या पोस्टसाठी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे दिलेली आहे तुम्ही बघू शकता. फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST ज्याला आपण म्हणतो फॉर ऑल पोस्टसाठी तुम्हाला, आणि BSFद्वारे तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो की कोण सिलेक्ट झाला आहे आणि कोण नाही. त्यानंतर तुम्ही बघू शकता फिजिकल इफिशियन्सी टेस्ट फॉर ऑल पोस्ट, रनिंग मेलसाठी 1600 मीटर 7 मिनिटमध्ये, आणि 800 मीटर मुलींसाठी 5 मिनिटामध्ये. त्याचबरोबर लॉंग जम्प 11 फीट मुलांसाठी 3 चान्ससोबत, तसेच मुलींसाठी 8 फीट 3 चान्ससोबत. त्यानंतर हाय जम्प असणार आहे विद्यार्थी मित्रांनो मेलसाठी 3.5 फीट, त्यामध्ये सुद्धा 3 चान्स तुम्हाला भेटतील, आणि फिमेलसाठी जे हाय जम्प आहे ते 2.5 फीट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 चान्स भेटतील. त्यानंतर आपण बघूया, त्यानंतर तुमचं सगळी प्रोसेस झाली आहे, आणि इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो जे तुमचं आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट ओनली फॉर क्वालिफाईंग नेचर इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर तुमचं जर सगळं प्रोसिजर झाली मग तुम्ही डॉक्युमेंटसाठी आणि मग त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवले जातील. त्याचबरोबर कशा तुम्हाला अप्लाय करायचे आहे, अप्लाय करण्याची इथे डेटसुद्धा दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन इथे अप्लाय करू शकता. 19/5/2024 ते 17/6/2024 पर्यंत तुम्ही 11:59 तुम्ही अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्हाला जे फीज आहे ते कॅन्डिडेटला तुम्हाला फीज आहे ते 200 रुपये फॉर द पोस्ट ऑफ SI स्टाफ नर्स अँड 100 रुपये फॉर द पोस्ट ऑफ ग्रुप C साठी. तसेच त्याचबरोबर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस 47.20 सर्व्हिस चार्जेस तुम्हाला सुद्धा पे करायचे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर कुठूनही तुम्ही अप्लाय पे करू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर तुम्हाला रिक्रुटमेंट सेंटर दिलेलं आहे. तुम्ही इथून पाहून घ्यायचं की तुम्हाला कोणतं सेंटर जवळ पडते, त्याप्रकारे तुम्ही सेंटर इथे टाकू शकता विद्यार्थी मित्रांनो. श्रीनगर, जम्मू, जालंधर इथे सगळं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. इंदोर, दिल्ली, ज्या लोकांना जवळ जे सेंटर असते ते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टाकायचं. त्यानंतर तुम्ही बघू शकता इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट, हे सगळे जे डिटेल नोटिफिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSCवर तुम्हाला भेटणार आहे. तिथे तुम्ही जॉईन करा आणि तुम्हाला स्टडी रिलेटेड PDF आणि प्रत्येक गायडन्स त्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटेल. त्याचबरोबर आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो
कोर्ट्स ज्युरिडिक्शन इथे सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इथे मी जे दिलेली इन्फॉर्मेशन आय होप तुम्हाला हेल्पफुल झालेली असेल विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या क्वेरीज असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी कॉमेंटमध्ये प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला देईल. आणि हा फॉर्म निघालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यास करा आणि इथे तुमची एक पोस्ट मिळवा. तर चला भेटूया विद्यार्थी मित्रांनो नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.